पाकिस्तानची गुप्तहेर गद्दा ज्योतीबाबत आता एक धक्कादायक माहिती उघडकीला आली आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा ज्योतीच्या रडारवर असल्याचं तपासात उघड झालंय। ज्योती तब्बल 4 वेळा मुंबईमध्ये आली होती आणि मुंबईतल्या अनेक ठिकाणांची आणि मंदिरांची तिनं रेकी केलेली होती। 2024 मध्ये तिच्या मुंबईमध्ये 3 फेऱ्या झालेल्या होत्या आणि या दरम्यान तिने मुंबईतल्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील स्थळांचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स काढलेले होते। मुंबईतल्या लालबागच्या राजाचीही तिने रेकी केल्याची माहिती समोर आली आहे। लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडिओ तिच्याकडे आढळलेले आहेत। तर ज्योतीने मुंबईची रेकी नेमकी कशी केली होती तेही आपण पाहूया ग्राफिक्सद्वारे। 2023 आणि 24च्या दरम्यान तिच्या या फेऱ्या झाल्यात। तर सप्टेंबर 2023 मध्ये गणेशोत्सवादरम्यान तिने मुंबईमध्ये प्रवास केलेला आहे। तिची ही पहिली फेरी होती। त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये पहिल्या फेरीत लालबागच्या राजाची तिने रेकी केल्याचं दिसून येतंय। महत्त्वाच्या गणेश मंडळांचे तिने फोटो आणि व्हिडिओ काढलेले आहेत। तर गर्दीची ठिकाणं, सुरक्षिततेतल्या त्रुटींची सुद्धा तिने नोंद घेतलेली आहे। मुंबईतील लोकल आणि इतर पायाभूत सुविधांची तिने तिच्या व्हिडिओ ब्लॉगमधून माहिती दिलेली आहे। त्यानंतर 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात तिची दुसरी फेरी झाली। त्यावेळी अहमदाबादहून कर्णावती एक्सप्रेसनं तिने मुंबईला प्रवास केला। प्रवासादरम्यान रेल्वे स्थानक आणि मार्गांची माहिती तिने टिपली। सप्टेंबर 2024 मध्ये तिसरी फेरी झाली। दिल्लीहून मुंबईला पंजाब मेलनं तिने प्रवास केला आणि त्याचा तिने व्हिडिओ ब्लॉग बनवलेला होता। प्रवासादरम्यान अनेक ठिकाणांची तिने माहिती दिली आहे। जुलै 2024 मध्ये लक्झरी बसनं तिने मुंबईपर्यंत प्रवास केलाय। तर प्रवासादरम्यान मुंबईतल्या विविध ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केलेले आहेत। ज्योती मल्होत्रा सारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे। त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते, एनआयए चौकशीत सापडते। अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनवून देशद्रोह करणं याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे। आणि अशा प्रकारचे अजून कोण लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करणं चाललेलं आहे।